शाही पद्धतीच्या भाज्या, हॉटेल पद्धतीच्या भाज्या किंवा वेगवेगळ्या भाज्या तुम्ही ट्राय केल्या असताल, पण या पद्धतीने एकदा उडदाच्या डाळीचं वरण किंवा आमटी नक्की करून पहा. पूर्वीपासूनच उडदाच्या डाळीचं आमटी केली जात होती, पण त्याच पद्धतीने आपण जर केली तर नक्कीच त्याची चवसुद्धा अप्रतिमच राहणार आहे. काही गोष्टी अशा आहेत पारंपरिक असल्या तरी ते सगळ्यांना आवडते. त्यापैकी एक उडदाच्या डाळीचे आमटी किंवा वरण. त्यासाठी इथे मी कपभर इतकं उडदाची डाळ टरफला सहित घेतलेलं आहे, त्याने अधिक चव येते. आणि त्याचबरोबर पाव कप इतकं चणा डाळ घेतलेले, हे सुद्धा तुमच्याकडे टरफलाची असेल तर ते घेऊ शकता. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे, पाणी पूर्ण निथळून काढायचंय. त्यानंतर आपल्याला आता हे डाळी कढईमध्ये मध्यम गॅसवर छान असं खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. यामुळे हे पचायला हलकं होतं, पटकन शिजल्या जाते आणि चवीला सुद्धा अप्रतिम अशी होते. तर या ठिकाणी असंच कोरडंच भाजून घ्यायचं, यामध्ये तेल वगैरे काही टाकायची गरज नाही. तर पाण्याचा अंश कमी होईपर्यंत, खमंग वास येईपर्यंत इथे मी साधारण एक 5 ते 6 मिनिटासाठी मध्यम गॅसवर भाजून घेतल्यानंतर कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे मी पिकलेले 3 टोमॅटो छान मोठ्या फोडी चिरून घेतलेले, अगदी बारीक नको, आणि ते टाकून घेतलेलं आहे. यामध्ये साधारण 2.5 कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. ज्या कपाने आपण डाळी मोजून घेतलेल्या आहेत त्याच कपाने. आणि सोबतच 2 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे छान शिजण्यासाठी. झाकण लावायचं आणि गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून 4 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे. आणि आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं असेल तर खलबत्त्यात नक्की कुटा, त्याच्यामुळे छान स्वाद येतो. माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. आणि 2 चमचे इथे मी धने, 1 चमचे जिरे मिक्सरला थोडंसं ओबडधोबड असं फिरवून घेतलेलं आहे. अगदीच बारीक नको किंवा अगदीच खडा नको, थोडंसं असं रवाळ फिरवून घ्यायचं. त्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंचाचं आलं, 10 ते 12 हिरवी मिरची आणि कवळ्या देठासहित कोथिंबीर, या सगळ्याचं आपल्याला मिक्स करून वाटण करायचं आहे. आता साधं वाटण तयार झालेलं आहे. आणि आता इथे कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडं थंड झालं की आपल्या डाळी सुद्धा शिजल्या गेलेलं आहे. थोडंसं घोटून घ्यायचं चमच्याने किंवा विस्करने. छान असं घोटून घेतलं की हे आमटी मिळून येते, म्हणजेच एकसारखी तयार होते, एकीकडे डाळ किंवा एकीकडे पाणी असं होणार नाही. तर या ठिकाणी छान असं घोटून घेतल्यानंतर आता फोडणी देऊया. फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला कांदा. तर एक कपभर इतकं बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे. आणि कढईमध्ये 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे मी 1 मोठा चमचा लोणी टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि घेतलेला बारीक चिरून घेतलेला कांदा हलकंसं रंग चेंज होईपर्यंत परतून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते टाकून घेतलेलं आहे. आता वाटणसुद्धा थोडंसं कच्चेपणा जाईपर्यंत, याचा तिखटपणा थोडंसं कमी होईपर्यंत तेलात परतून घ्यायचं. तेलात परतून घेतल्यामुळे पोटाला बाधणार नाही आणि शिवाय खमंगपणा येतो. थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे. मसाल्यांमध्ये इथे मी चमचाभर गरम मसाला, चमचाभर हळद टाकून घेतलेला आहे, ते सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून घेऊया, म्हणजे आपलं जे वाटण आहे ते करपणार नाही. थोडंसं 1 मिनिट छान असं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर शिजून घेतलेलं जे उडदाची डाळ आहे ते टाकून घेतलेलं आहे. आता यानंतर आपल्याला एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. 1 मिनिट असं शिजून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 छोटा चमचा लोणी टाकून घेतलेला आहे. लोणी टाकणं गरजेचंच आहे. तुम्ही म्हणता लोणी नाही टाकलं तर चालेल का? पण टाका, जरूर छान स्वाद येते. आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर, चवीपुरतं मीठ. आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 1 ग्लास 1.5 ग्लास टाकून घेतलेला आहे. तुम्हाला कितपत हे आमटी पातळ दाटसर आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता. पूर्ण शिजलं 1 मिनिट. त्यानंतर छान असं यामध्ये साधारण 3 चमचे इतकं लिंबाचा रस टाकायचा आहे. आवडत असेल तर चिंचेची कोळसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर चिंच टाकताल तर थोडंसं साखर किंवा गुळाचा वापर नक्की करा. इथे मी लास्टला शिजल्यानंतर 3 चमचे लिंबाचा रस टाकून मिक्स करून घेतलेला आहे. इथे आपल्या उडदाच्या डाळीची आमटी किंवा वरण तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब